आणि तारिक भाईंचं आगमन व्यासपीठावर आपण बघितलेलं. तारिक भाईंचं पण आपण मनापासून इथे हार्दिक हार्दिक स्वागत करूया. त्यांनी सांगितलं मार्च महिन्यामध्ये आता वेस्ट बंगालला त्यांची ट्रॉफी आहे. मोठमोठ्या ट्रॉफ्या जिकडे तिकडे एक विशेष सूचना आहे बघा. व्यासपीठावर जो समोरचा स्टेज आहे कॅमेऱ्याच्या जवळचं 24 तिथे जे प्रेक्षक बसलेत ना त्या चेअर खेळाडूंसाठी आहेत त्या खाली करा खाली. टिकेमाळी तारिक भाईने सांगितलं की मी या अगोदर सुप्रीमो फक्त घरून बघितली होती, परंतु पहिल्यांदा या व्यासपीठावर आलो आणि इथली जी गर्दी बघितली. ते म्हणाले की संध्याकाळी जर मॅच झाली तर रोड पॅक होत असेल. नक्कीच नक्कीच. तारिक भाई अजून 2 वर्ष जर अगोदर आले असते ना तर इथून हल्लेच नसते. 3 दिवस इथे कुठेतरी हॉटेलला त्यांनी स्टे केला असता. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सलामीची जोडी मैदानाकडे जात आहे. ती अधिराज 11 वडगर या संघाची. फरदीन काझी मैदानाकडे गेलाय. दोन्ही टीम्सचं 12th मॅन, वडगरचा 12th मॅन इथे आलेला आहे. नजमुल आणि फरदीन सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना. फरदीन काझी चेंडू तपासतोय. दोघेही आपण बघतोय की दोन्ही फलंदाज चेंडू सिलेक्शन त्यांचं सुरू आहे. पंच आपले पवार सर आणि विशाल पाटील हे 2 पंचांचं काम पाहत आहेत. चेंडू सिलेक्शन सुरू आहे. सुप्रीमो चषक मोपाडा 2024 थेट प्रक्षेपण 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशी क्लिअरिटी त्यांची आपण इथे पाहतोय. दोघांनाही कसं क्लोज व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो या 24 लाईव्हच्या माध्यमातून. फरदीन काझीच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हस्ते असतं. पंचांकडून पंचांना पण त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि कोण नाही फरदीन काझीला हात मिळवायला, म्हणजे त्याचा हात मिळवण्यासाठी इथे प्रत्येक प्रेक्षक आतुर झालेला आहे. आणि मग त्यापासून पंच कसे बाजूला राहतील. कारण बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी किताब पटकावले होता आणि कित्येक लहान लहान मुले तरुण मुलं त्याच्या प्रेमामध्ये पडलेली आहेत. आणि मगाशी जेव्हा नाव घेतलं प्रवीण दुगाडे अभिषेक यांनी की फरदीन काझी आता पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहेत, तर बरेचसे प्रेक्षक निघालेले पण थांबलेले आहेत. घरी चाललेले ते प्रेक्षक. परंतु फरदीनचं नाव घेताच ते म्हणतात ना की काम असं करा की नाव होईल, नाहीतर नाव असं करा की नाव घेताच काम होईल. नुसतं नाव घेतलं फरदीन काझीचं आणि अजूनही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. लाईव्ह बरेचशा प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे. लाईव्ह प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. त्या सगळ्या थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ठीक आहे माळी. इथे आपण पाहतो शिवतेज मित्रमंडळ बाटेवाडाचे सगळे सदस्य गेली 15 वर्ष पेणचे ही स्पर्धा बघण्यासाठी येत आहेत. आणि आता आपले अमोल एरणकर पेण पूर्वचे मैत्री चषकाचे सगळे आयोजक इथे व्यासपीठावर आहेत. आणि ही स्पर्धा बघण्यासाठी बघा लाईव्ह असूनही इथपर्यंत आलेले सगळी मंडळी. मॅग्नेट आहे हे जे मैदान आहे. रायगड टेनिस क्रिकेटची पंढरी ज्या मैदानाला म्हटलं जातं त्या मॅग्नेटकडे सगळेजण आकर्षित झालेले आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सिल्वर स्टार भिवंडी संघानं ऋतिक पाटीलनं सजवलेली आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहेत आणि बाकी सगळे सर्कलच्या आत. बॉलर्स भिवंडी दीपक अंबाला, टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव. दीपक अंबाला वर्सेस फरदीन काझी. दोन्ही व्यावसायिक खेळाडू. मात्र फरदीन काझी, संतोष चौधरी म्हणालेले की हा रबर याला लावलाय की काय. हा चेंडू पहिला चेंडू सोडून दिला. पंचांनी वाईड म्हणून घोषित केलेला आहे. दीपक अंबालाचा हा पहिला चेंडू वाईड आहे, कारण ऑफस्टम्पच्या खूप बाहेर लाईन आणि लेन त्यानं ठेवलेली आहे. त्यांना माहिती आहे की फरदीन काझी आहे हा ऑन साईडला खूप स्ट्रॉंग आहे. गरकन भिंगरी सारखा फिरतो, भोवऱ्यासारखा फिरतो. कधी फाईन लेगला मारेल चेंडू, स्क्वेअर लेगला चेंडू मारेल कळणार नाही. वॉर्मअप करतोय, फ्लेक्झिबिलिटी वाढवतोय. अजून किती फ्लेक्झिबिलिटी पाहिजे फरदीन काझीला. मोल्ड झालेला आहे तो, अगदी मोल्डिंग त्याची बघायला मिळते. हा चेंडू रक्षात्मक पद्धतीनं खेळलाय, धावत सुटलाय आणि चित्त्याच्या वेगानं ही धावून त्यानं पूर्ण केलेली आहे. एक सिंगल घेतली स्वतःचं आणि संघाचं खातं खोललेलं आहे ते फरदीन काझीनं. या सिंगलनं अधिराज 11 वडगर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती बिनबाद 2. 1 चेंडू आतापर्यंत फक्त टाकलेला आहे. खरं तर हा पहिल्या फेरीचा सामना आहे. बरीच वर्ष टिकेमाळी प्रवीण जाधव संघ उतरवतात आणि ज्यावेळेस ट्रॉफी मारली तर रडले होते. या अक्षरशः डोळ्यातून त्यांच्या पाणी आपण पाहिलेलं. फुलटॉस चेंडू मारलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू जातोय कव्हरच्या बाहेर. नजबुल याचा हात दणदणीत असा चौकार.
नॅचरल क्रिकेट आहे. ठीक आहे म्हणजे आपण नाव घेत होतो फरदीनचं, परंतु नजमुलचं लक्ष नव्हते आणि त्याचं लक्ष होते ते चौकारावर. एक सुंदर चौकार मारलाय. धावसंख्या होती ती 5. आपण पाहतोय अधिराज वडगर फलंदाजी करतोय. हा चेंडू राईट आर्म ओव्हर, रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता, बरोबर नाही बसला. यष्टी रक्षकाकडून मिसफिल्ड होते. या मिसफिल्डनं एकेरी धाव मिळते. या सिंगलनं 6-7 धावांवर जाऊन पोहोचलेला आतापर्यंत. बिनबाद 7 ही चांगली अवस्था मी तर म्हणेन की आतापर्यंत ती अधिराज 11 वडगर या संघाची. या झटपट क्रिकेटमध्ये लिमिटेड ओव्हरच्या मॅचेसमध्ये 10-12 13-14 अशा धावा आल्या तर त्या फलंदाजांना अनुकूल आपण आतापर्यंत बघितलेल्या आहेत. गोलंदाज दीपक अंबाला ज्यानं बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत, तो पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. मार्केट एंडकडून डिफेन्सिव्ह पद्धतीनं हा चेंडू खेळलेला आहे. बचेंगे तो आर बी लढेंगे. फरदीन काझीला माहिती आहे, आधी तो वाकलेला, असं वाटलेलं की तो ऑनसाईडला मिडविकेटला चेंडू मारेल, परंतु त्यानंतर ओळखलं त्यानं की हा मारण्यालायक चेंडू नाही. सन्मान दिला चेंडूला आणि चेंडू जातोय तो निर्धाव. चेंडू फेकलेत आतापर्यंत 4 चेंडूमध्ये धावा आहेत, त्या 7. दीपक अंबाला. फरदीनला फुल टॉस चेंडू गॅप मध्ये मारायचा होता, मात्र हातामध्ये जातोय. क्षेत्ररक्षकाच्या कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक चपळ आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. विशाल पाटील हाईटचा रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे. म्हणजे पंच तुम्ही सांगितलंय का बॅटिंग? विशाल यस, पंचांचा मदत मागितलेली आहे पंचांनी. डिसिजन पेंडिंग. बीमर साठी मदत मागण्यात आलेली आहे. बघूया, तपासतायत पंच. दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी पंच तपासणी करतायत. हा नो बॉल आहे की नाही, सगळे अँगल चेक करतायत. फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय आलेला आहे. फेअर डिलिव्हरी. साहिल पाटील खोपोलीची आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. खोपोली, कर्जत, पेण, रोहा, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग, तळा, उरण, पनवेल सगळ्या तालुक्यातून तमाम सर्व क्रीडा रसिक ही टुर्नामेंट पाहण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक अंबाला पुन्हा एकदा तयार आहे, मात्र समोर आहे तो फरदीन काझी. फरदीन काझीला हा चेंडू मारायचा होता, टायमिंग नाही जुळलं आणि चेंडू मात्र हातामध्ये जातोय. क्षेत्ररक्षकाच्या लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. जोरदार अपील केला होता, कारण त्यांना माहिती आहे की फरदीन काझीची विकेट आहे ही गोल्डन विकेट ठरू शकते. फरदीन काझी अडसर ठरू शकतो. पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतो आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 8 धावा जमवलेल्या आहेत त्या अधिराज 11 वडगर या संघानं. हिंदोसता हमारा, हम बुलबुले है उसकी, ये गुलसिता हमारा. ठीक आहे म्हणजे अचानकचं मैदान म्हटलं, सुप्रीमो ट्रॉफी म्हटलं की जे स्टेजवर आपण जे देखावा पाहतो ते बघण्यासाठी तर प्रेक्षक येतच असतात, परंतु या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम आमचे नितीन डीजे एक गाणी वाजवतात. आणि तुम्ही परवाही म्हणालात की संजयची आठवण आपल्याला क्षणाक्षणाला येते. संजय जे सुंदर सुंदर गीतं लावायचा, आमच्या श्रीकांतचा पार्टनर त्यावेळेला असायचा, त्याची आठवण आपल्याला नेहमी येते. आदरांजली त्याची आपण आपल्या वतीनं आपण त्याला अर्पण करतोय. मैदानावरचा इतिहास जर बघितला तर 8 धावा पहिल्या षटकामध्ये. वडगर विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी या 2 संघादरम्यान हा पहिल्या फेरीचा सामना आहे. आजच्या रात्रीतील हा 3रा सामना. दुसऱ्या फेरीचा सामना आपण अगोदरच खेळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अंश 11 रसायनी संघ पुढे गेलेला आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, दुसरं षटक
बॅटिंग पॉवर प्लेच्या नियमानुसार 3 खेळाडू आता सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. डीप मध्ये काटरंगचे आमचे दशरथ पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. बरेचसे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे सदस्य आणि अध्यक्ष इथे आहेत. खरं तर येरुणकर साहेब पण तिकडे होते. मी असं सहज राऊंड मारायला गेलो तेव्हा आमची भेट झाली. मी म्हणालो चला वर, ते येत नव्हते परंतु त्यांना मी घेऊन आलो इकडे. हा चेंडू, हो हा चेंडू मारायचा होता फाईन लेगला. स्टंपच्या मागे जाऊन हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता फरदीन काझीला. फरदीन काझीला बांधून ठेवलंय. आतापर्यंत फरदीन काझीनं चेंडू खेळलेले आहेत 5. एकच धाव फक्त मिळालेली आहे. भाई साहब, अगर देखा जाए तो यकीन मानिए पिछले साल जो फरदीन काजी खेल रहे थे, गेंद उन्हें फुटबॉल की तरह नजर आ रही थी, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट भी बने थे, लेकिन इस साल कसावट भरी गेंदबाजी हो रही है उनके सामने. तिखट मारा, तिखट, हो तिखट मारा, सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी करतात. भन्नाट वेग पण आहे, स्लाइड टर्न आहे आणि अजिबात मोके मिळत नाहीये फलंदाजांना ते मारण्यासाठी. टिकेमाळी सिल्वर स्टार भिवंडी हा संघ तारिक सय्यद 70 चे मालक त्यांचा संघ आहे, तेही कमी नाही आहेत. दिल्लीमध्ये, वेस्ट बंगालमध्ये जाऊन टुर्नामेंट भरवत असतात आणि चांगले चांगले खेळाडू त्यांनी निवडून आणलेले आहेत. आणि आपण नाव घेतोय फरदीन, परंतु इथे रितेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. रितेश चेंडू टाकला. फरदीननं आपला क्लास दाखवलेला आणि फाईन लेगच्या पलीकडे मारतोय तो फरदीन ब्रँडेड चौकार. बारा अशी धावसंख्या झालेली आहे आणि बिनबाद 12 धावसंख्या. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू संपलेले आहेत. रितेशनं 3 चेंडू टाकले, एक चौकारचा मार खाल्लाय, मात्र 3 चेंडू मध्ये त्यानं धावा दिलेल्या आहेत फक्त 3. बटला सँडीची आठवण आपल्याला करून दिलेली या फटक्यानं समीर सोमणे सांगतायत. बटलर, येस, हा चेंडू रितेशचा फरदीनला रिव्हर्स स्वीपचा देखणा षटकार आपल्याच बाजूला आणि आईवा कॅच पकडलेला आहे. मस्त फरदीनचा उत्तुंग षटकार. रिव्हर्स स्वीपचा फटका मारला आणि या राम मंदिराच्या दिशेनं झेल पण काय टिपला. प्रेक्षकांना किती आनंद साजरा करतोय बघा. मी झेल टिपला सांगतोय. अचानकचे हे खेळाडू आहेत, अचानकचे प्लेयर आहेत आणि झेल मैदानाच्या बाहेर त्यांनी टिपलेला आहे. आनंदी आनंद. फरदीन आता मात्र हावी झालेला आहे, आपला क्लास दाखवतोय. फाईन लेगच्या दिशेनं हा फरदीनचा अजून एक चौकार. दक्षिणा ओझल होने पाए, कदम मिलाकर चल, सफलता तेरे चरण चुमेगी, आज नहीं तो कल. हे माहिती आहे या फरदीनला. अगोदरचे चेंडू फुकट घालवले. तुम्ही म्हणालात की हे 4 चेंडू मध्ये एकच धाव केलेली आहे, परंतु फरदीनला राग आला मला असं वाटतंय आणि त्याने या रागाचं रूपांतर आपल्या फटक्यामध्ये दाखवलंय. 1 षटकार ठोकला, 2 चौकार ठोकलेत. आता धावाधाव करायला लावलेली आहे ती सिल्वर स्टार भिवंडीच्या या क्षेत्ररक्षकांना. इकडून तिकडे आता हलवतायत. कुठे जायचं, कुठे ठेवायचं, आता प्रश्न पडलेला आहे तो कर्णधाराला. प्रवीण जाधव म्हणत असतील की तुम्ही उचकवलं, बरं झालं फरदीनला. चॅलेंज एखाद्याला दिलं ना आपण की तो चॅलेंज सहज लिलया स्वीकारत असतात हे व्यावसायिक खेळाडू. हीच तर खासियत आहे त्यांची. हा ही चेंडू रिव्हर्सचा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे चौकार. फरदीन ब्रँडेड.
काय अफलातून टोलेबाजी केली आणि असे प्रेक्षणीय फटके मारले जे फार कमी कसलेले खेळाडू मारतात आणि तशा प्रकारचे फटके आपल्याला आज बघायला मिळाले. फरदीन काझीने एरिया निवडलेला होता अगोदरच, फाईन लेग आणि थर्ड मॅन एरिया त्यानं निवडलेला, जिथे सर्कलमध्ये मॅक्झिमम फटके मारले जातात. त्यानं ओळखलं की हा एरिया वॅकंट आहे, रिकामा आहे. तिकडे चौकार ठोकले, तिकडे षटकार ठोकले. 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 18 आणि एकूण धावसंख्या आता आपण पाहतोय अधिराज 11 वडगर संघाची 26. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि जमेची बाजू अजूनही सलामीची जोडी मैदानात आहे आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मात्र येणाऱ्या 3 षटकांचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो ते आमचे महागुरु संतोष चौधरी यांना. धन्यवाद. ठीक आहे आणि तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे. अधिराज वडगर आणि सिल्वर स्टार भिवंडी यांच्यामध्ये मॅच सुरू आहे. खरं तर ही तिसरी मॅच असेल फर्स्ट राऊंडची, कारण 2 मॅच जिंकल्या अंश 11 रासायनिक संघानं आणि पुढे गेलेला आहे. आणि कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं तर संदीप मुंडे यांचा संघ वरद टॉवर हा पुढे गेला आहे. I11 ओवे कैलासदादा म्हात्रे यांचा संघ पुढे गेलेला आहे आणि आज एक संघ पुढे पोहोचलेला आहे. आणि या मॅचमध्ये आणि पुढच्या मॅचमध्ये वावरले आणि जो माझगाव जी मॅच होईल त्याच्यामध्ये जिंकेल, त्याच्यामध्ये एक मॅच होईल आणि त्याच्यानंतर मग तो सामना संघ पुढे जाईल सेमीफायनलमध्ये. आपण बघितलं की 5 चेंडूमध्ये 1 धाव केली होती फरदीननं, परंतु त्यानंतर 4 चेंडूमध्ये त्याने 18 धावा केल्या, 1 षटकार आणि 3 चौकार. सगळी जी मुद्दल आहे ना ती व्याजासकट त्यानं वसूल केले. थंडा करके खाने वाले खिलाडी आहेत, त्याने ओळखले 5 ओव्हरची मॅच आहे, सिंगल डबल पहिल्यांदा घ्यायची, नजर जमवायची आणि मग हल्ला चढवायचा. 3रं षटक घेऊन आलाय स्टार भिवंडी संघाचा दीपक अंबाला, ज्याने 8 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय चेंडू, पंचांकडे पाहत आहेत फलंदाज, परंतु आपले प्रवीण पवार जे पवार सरांचे पुत्र क्रिकेटशी जोडलेले आहेत, नाना पवार असेल, हे सगळं कुटुंब आहे त्यांचं ज्यांनी क्रिकेटला वाहून घेतलेलं आहे खरं तर रायगड टेनिस क्रिकेटमध्ये. दीपक अंबाला पहिल्या षटकामध्ये त्यांना 8 धावा दिल्या आणि पुन्हा एकदा मोपाडा यांच्या बाजूने चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि जोडी जमलेली रमलेली असं वाटलं होतं, परंतु हातातून नारळ खाली ठेवावा असा हा झेल सुटलाय. कॅच सुटले की मॅच सुटले बघूया. नाही अगोदर मध्ये जाऊन थांबले दोघे पण आणि जसा झेल सुटला तसे धावत सुटले आणि क्विक रन त्यानं पूर्ण केलेली आहे. नजमुल होता. सागरजी मोरे आमचे वावरल्याचे पाहुणे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. सागर मोरे आणि त्यांच्या समवेत असलेल्या पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतोय. झेल सुटलाय. इथे मात्र धावसंख्या झालेली आहे ते आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 18 आणि आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये बिनबाद 27 धावा. बिनबाद 27 स्ट्राईक एंडला आलं ते फरदीन. वेगवेगळे खरं तर जास्त ताकद काढत नाही, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि इथे मात्र दुसरी धाव घेताना आपल्याला दिसतोय तो फरदीन काझी आणि नजमुल. आणि आता धावसंख्या झाली ती मात्र बिनबाद 29. बिनबाद 29 एक चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण 70-70चे मालक तारिक भाई यांचा संघ आहे सिल्वर स्टार भिवंडी आणि एका बाजूला प्रवीण 11 अधिराज वडगर प्रवीण जाधव यांचा संघ आहे. अजूनही प्रेक्षक आपण पाहतोय, प्रेक्षकांचे थवेच, कारण त्यांना माहिती आहे का क्लास बघायला मिळणार आहे. मोठमोठे खेळाडू आज रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. रिवर्सचा फटका खेळायचा होता, वेगवेगळ्या युक्त्या इथे करण्याचा प्रयत्न करतायत. आणि पोझिशन बघा ना त्यांनी कशी घेतली आहे, डोके टेकून. कॅमेरामॅन पण त्याला झूम करतायत प्रत्येक वेळेला. ती क्षणचित्र बघायला खूप सुंदर वाटतात. क्रिकेट नजरेचा खेळ आहे आणि नजर चांगली आहे ती फरदीनची. परंतु या षटकामध्ये बघूया दीपक अंबाला पुन्हा एकदा तयार आहे. दीपक अंबाला आडव्या बॅटनं मारलाय, मिड विकेटला चाललाय चेंडू फाईनल आणि मिड विकेटच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि सिंगलच मिळणार इथे आपण पाहतोय फरदीनला. फरदीन पोहोचतोय 1 षटकार 3 चौकार त्याने आतापर्यंत मारलेले आहेत आणि 22 धावांवर मालतोटे खेळतोय फरदीन. आणि आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय अधिराज वडगर संघाची ती बिनबाद 30. 10 धावांच्या सरासरीने आतापर्यंत धावतोय तो अधिराज वडगर. दीपक अंबाला नजमुल आहे. नजमुल जागेवरून खेळायचं होतं, पाठलाग केला चेंडूचा, परंतु इथे मात्र चेंडू मात्र पडलाय निर्धाव. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये पण चारच धावा दिल्या त्या दीपक अंबालानं. त्यामुळे आता पुन्हा एकदा या मॅचमध्ये आणलंय ते सिल्वर स्टार भिवंडी या संघाला. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावांच्या सरासरीनं 30 धावा, परंतु जमेची बाजू आहे की एकही विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये ते अधिराज वडगर संघाने आणि आता नक्कीच हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतील. 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. खरं तर सिल्वर
स्टार भिवंडी संघाच्या या गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे दीपक अंबालाचं की अगोदरच्या षटकामध्ये 18 धावांचा मार खाल्लाय त्याला माहिती आहे, परंतु हे षटक त्यानं टाकण्याची हिंमत केली आणि फक्त 4च धावा दिल्या. नक्कीच क्रिकेट टीकेमुळे आपण जर बघितलं एखादा गोलंदाजाने मार खाल्ला तर त्यानंतर येणाऱ्या गोलंदाजावर त्याचा परिणाम होतो आणि त्याहीपेक्षा जास्त धावा येताना आपण बघतो. परंतु इथे मात्र त्याने सावध पवित्रा घेतला, चांगलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये 8, त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये 4, म्हणजे त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं 12 धावा, एकही विकेट नाही मिळाली. परंतु या कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये विकेटपेक्षा डॉट शेड्यूल महत्त्वाचे असतं. नाही, 2 प्रकारच्या गोलंदाजी असतात. तुम्ही म्हणाला होतात की एक विकेट टेकिंग, एक रन सेव्हिंग. विकेट टेकिंग पेक्षा रन सेव्हिंग गोलंदाजी ही झटपट क्रिकेटमध्ये नेहमी फायदेमंद ठरलेली आहे. नक्कीच. आता यानंतरची जी मॅच आहे वावरले आणि माझगाव, स्वराज माझगाव ना, आणि वावरले संघाचं आर्यन वावरले. तर या दोन्ही संघाच्या कर्णधार आपण विनंती करणार आहोत टॉस करण्यासाठी. आणि इथे सुप्रीमो आणि अचानकचा टॉस माझ्या खिशामध्ये आहे. नाणं एका बाजूला सुप्रीमो आहे आणि एका बाजूला अचानक नाव लिहिलेलं आहे. तुम्ही सुप्रीमो मागा नाही तर अचानक मागा. तारिक भाईंनी सांगितलं दिल्लीमध्ये, वेस्ट बंगालमध्ये, राजस्थानमध्ये जाऊन आम्ही ट्रॉफ्या बघतो. परंतु ही गर्दी आणि इथलं जे आयोजन आहे ते सुंदर आहे. 70 जे मालक आहेत आणि आता 4थं षटक घेऊन आले तो गोलंदाज. मी म्हणत कधी कोणता चित्रपट आहे ना तो सक्सेस केव्हा होतो, जेव्हा हाऊसफुल होतो तेव्हा. समीक्षकांनी मतं नोंदवली म्हणून नाही, पेपरमध्ये आलं म्हणून नाही, हाऊसफुल झाला की तो शो सक्सेस झाला, हिट झाला. तसंच मॅच आहे, प्रेक्षक तुडुंब भरून जर मैदान प्रेक्षकांनी भरलेलं असेल तर ती मॅच सक्सेस झाली. योगेश 4थं षटक टाकण्यासाठी आलेला आहे, तो सिल्वर स्टार भिवंडी. खरं तर आम्ही भिवंडी म्हटलं की कपड्यांचं माहेरघर. ब्लॉकहोलमध्ये टाकला होता, चेंडू खणून काढलाय, चाललाय प्रवीण दुगाडे म्हणतात. आणि इथे मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होईल तो नजमुल. विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं की सुप्रीमो ट्रॉफीची तारीख 21, 22, 23 आणि त्याच तारखेला असेल आणि बक्षीस मालतोटे वाढेल. कारण आता आपण पाहतोय की मोठमोठे खेळाडू आहेत ते 5 लाखांच्या टुर्नामेंटमध्ये जास्त दिसतात. तर विश्वनाथ भोईर सांगतात की आता ते इस्रोवाले आहेत, त्यांचा खिसा गरम आहे. आज 500च्या 1000च्या नोटा आज विश्वनाथ भोईरने काढल्या बाहेरच. ठीक आहे, आपण सांगूया की बक्षीस मोठा असेल पण वेळेवर या सगळ्यांना. कारण आता इथे अजून एक मॅच झाली असती 10:30ला मॅच, 10 वाजता मॅच पहिली चालू झाली. आपण पेनल्टी पण दिलेली. 21, 22, 23 जानेवारीला पुढची टुर्नामेंट डिक्लेअर झालेली आहे, सुप्रीमो ट्रॉफी 2025. ठीक आहे, इथे आपण सागर मोरे यांचं स्वागत करणार आहोत. त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आणि निलेशजी जुनघरे जे शहर प्रमुख आहेत त्यांना विनंती आहे की आपण पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. सगळी मंडळी आपण पहिल्या वर्षी तुम्ही टार्गेट देताय ना, असं देखावा तसा देखावा पाहिजे, तुम्ही सांगता तसं ते अरेंजमेंट करून इथे देखावा तयार करतात. त्यांना मेहनत होते. आता पुढच्या वर्षीचं काय तुमचं आहे का काय बघूया. आता काय नवीन थीम आली की लगेच त्यांचं लक्ष तिकडे असतंच. शशिकांत भंडारकर बसलेले आहेत, दीपक भंडारकर तिकडनं नक्षा पाठवतात, सुजित धुरव आहेत, विनोद सावंत मदत करणारी मंडळी आहेत. बघूया. योगेश पुन्हा एकदा तयार आहे. नवीन फलंदाज फरदीन काझी आहे आणि आकाश चिंदारिया. पंकज मोरे यांचं स्वागत इथे करण्यात येईल. एकही रन इथे आलेली नाहीये. आकाश चिंदारिया मला वाटते जो टॉस उडवण्यासाठी आलो ते कर्णधार आहेत, ते अधिराज वडगर संघाचे आकाश चिंदारिया. कट करायचा होता चेंडू, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय योगेश. फरदीन काझीनं स्ट्राईक घेतलेली आपल्याकडे आणि त्याने ओळखलं की आता कमी षटकं राहिली आहेत. मगाच्या मॅचमध्ये त्याने बघितलं 40 धावा केल्या होत्या वेदांत वाडा संघाने आणि अंश 11 जवळचा लोकल खेळाडू होते, परंतु तरी तो चेस केले आणि अशा वेळेस 50 पर्यंत पोहोचावं लागेल, 45-50 पर्यंत. हो, ब्लॉकहोलमध्ये टाकला होता, सन्मान दिला. सीर सलामत पगडी 50. त्यांना माहिती आहे की विकेट आपली राहिली तर नंतर 1-2 चेंडूमध्ये पण 10 धावा येतात.
हे ओळखलं ते फरदीन काझीनं आणि इथे सन्मान दिला, सिंगल घेतलेली आहे ती फरदीन काझीनं. मला थोडे 23 धावांवर पोहोचतोय फरदीन काझी. आणि इथे अधिराज वडगर संघाची धावसंख्या 1-32 चौथ्या षटकामध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. मी मगाशी म्हणालो होतो की शेवटच्या चौथं षटक, कारण आपल्याला सवय पडलेली आता 2 षटकं 3 षटकं जास्तीत जास्त 4 लास्ट. नाही पण सुप्रीमोचं वैशिष्ट्य आहे 5 किंवा 6 षटकं आणि 16च टीम. हा 32 किंवा 36 टीम नाही, ते फक्त 16च टीम. आणि तिसऱ्या दिवशी फक्त 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. प्रवीण दुगाडे म्हणतात की 16 टीम एकेका रात्रीमध्ये असतात, म्हणजे समालोचकांकडे म्हणून 2 दिवसाचं काम एका दिवसात करून घेतात. पगार तेवढाच. जाऊया मैदानात. गोलंदाज योगेश एज लागले आणि फलंदाज बाद होते. इथे आपण पाहतोय आकाश चिंदारिया. डीजी दोन बाद 32 आपण पाहतोय. पहिल्या राऊंडची मॅच आहे, तिसरी मॅच आहे. चौथी होणार आहे ती आर्यन वावरले आणि स्वराज माझगाव या 2 संघांमध्ये. आणि अंश 11 रसायनी संघानं, ज्याच्यामध्ये आपण सोनालीच्या पप्पूला बघितलं, त्याच्यानंतर पंकज शिंदे होता, जीवन शिंदे होता, संदेश मुंडे होता, आणि ते मात्र 2 मॅच जिंकून सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत. कालचे 2 संघ आपण बघितले आहेत, वरद टॉवर आणि I11 ओवे असे 2 संघ आपण बघितलेले आहेत. आर्या 11 माझगाव. करंट रन रेट जो आहे संतोष, करंट रन रेट साधारण 8.3चा करंट रन रेट राहिलेला आहे. थोडासा रन रेट वाढवावा लागेल. एक चेसेबल धावा जर उभ्या करायच्या असतील तर अधिराज वडगर संघाला या शेवटच्या या षटकांमध्ये हाणामारी करावी लागेल. नवीन फलंदाज इथे अशरफ खान आपण पाहतोय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असावा. 32 धावा आपण पाहतोय. 8 धावांच्या सरासरीने अधिराज वडगर संघाने नाणेफेक हरली. प्रथम फलंदाजी करतोय डावखुरा फलंदाज आहे तो अशरफ आणि योगेश चांगली गोलंदाजी केली योगेशनं चौथ्या षटकामध्ये. खरं तर फरदीन असताना सुद्धा कमी धावा दिल्यात या षटकामध्ये. 33 धावा झाल्यात, म्हणजे 3च धावा योगेशनं या षटकामध्ये दिल्या आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की अधिराज वडगर संघ फलंदाजी करताना 23 धावांवर खेळतोय. फरदीन काझी शेवटच्या षटकामध्ये काही चमत्कार करतोय का, धावांचा वेग वाढवतोय का, आणि 5वा गोलंदाज कोण असेल. आणि परंतु आपण जाणार आहोत टिकेमाळी यांच्याकडे. सिल्वर स्टार भिवंडी आणि अधिराज वडगर यांच्यामध्ये मॅच चालू आहे. आतापर्यंत टाइम जास्त झाला का? एक प्लेअर मला थोड्या आतमध्ये घ्यावा लागेल. Yes. बरोबर आहे. 55चं लक्ष आहे. 5 षटकांसाठी आपण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकावी लागतील, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक प्लेअर एक्स्ट्रा सर्कलच्या आत ठेवावा लागेल. सुरुवातीलाच आपण सांगितले. भिवंडी संघाच्या विरुद्ध आपण पाहतो अधिराज वडगर 8.25 धावांच्या सरासरीने धावतोय. 33 धावा धावफलकावर लागल्या. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत, कोण गोलंदाज असेल, आणि हे बघण्यासाठी आपण जाऊया टिकेमाळी यांच्याकडे. संतोष, या मॅच मध्ये मजा येणार आहे. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर असं वाटलेलं की कमीत कमी 60 तरी धावा हे फलंदाज करतील किंवा 60 धावांचं टार्गेट ठेवतील. मात्र इथे थोडंसं वेगळं चित्र तयार झालं. तिसऱ्या षटकामध्ये 4 आणि आता या चौथ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 3. हे शेवटचं आता षटक राहिलेलं आहे. फलंदाजीला मैदानात उतरलेला आहे तो फरदीन अशरफ खान. फरदीन काझी नॉन स्ट्राईक एंड मध्ये उभा आहे. 5 खेळाडू सर्कलच्या आत ठेवलेले आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गलीमध्ये, पॉइंटमध्ये, आणि 1 खेळाडू मिड ऑफला आता तैनात करण्यात आलेला आहे. सर्कलच्या बाहेर आपण बघतोय
डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मध्ये खेळाडू सीमारेषेजवळ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला. हा चेंडू भिरकावायचा होता, मात्र या चेंडूवर एकही धाव मिळत नाही. डॉट चेंडू, मला असं वाटतं हा 8वा चेंडू डॉट असेल. 8 चेंडू डॉट, म्हणजे या 8 चेंडूवर 4 जरी धावा आल्या असत्या ना तरी धावा अजून 4 न वाढल्या. अशरफ मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु फरदीनला जर स्ट्राईकला आणला तर फायदा होऊ शकतो तो वडगर संघाचा. राजेश धोबी, राजेश नावाजलेला असा हा गोलंदाज आहे. राजेश धोबीचा हा चेंडू मारलाय मिड विकेट आणि फाईन लेगच्या मध्ये हा चेंडू मारलेला आहे. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू जातोय. एक सिंगल रन या चेंडूवर मिळतीये. 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि मला असं वाटतं टार्गेट या फलंदाजांचं तेच आहे की मॅक्झिमम स्ट्राईक हा फरदीन काझीला मिळायला पाहिजे आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. फरदीन काझी काही चेंडू निर्धाव त्यानं घालवलेले आहेत, परंतु काही चेंडूंचा खरपूस समाचार उठवलाय. 1 षटकार 3 चौकार मारलेत. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 4. 39 वगैरे जर या रनरेटने जर आपण गेलो तर कमीत कमी 40-42 होतील. मात्र रनरेट जर वाढला तर मात्र 50चा पल्ला पार करू शकते ती वडगर टीम. शांत क्रिकेट, सगळेजण शांत बसून, हवा पण नाहीये बघा अजिबात. जे झेंडे आहेत, भगवे झेंडे, ते हलत सुद्धा नाहीयेत. झाडाची पानं पण हलत नाहीयेत. शांत शांत आणि शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एन्व्हायरमेंट शांत आहे. हा चेंडू फटका मारलाय फरदीन काझीनं, गॅप घेतलेली आहे, शोधलेली आहे आणि हा चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. षटकार. तू शांती ठेव. काझी दिसायला तसा कडका आहे, म्हणजे असा कुठं बॉडी नाहीये त्याची, मजबूत शरीर यष्टीचा नाहीये आपल्या माट्यासारखा, परंतु हा जो सडपातळ बांध्याचा खेळाडू फटके लाजवाब मारतोय. हाही चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे स्टेजच्या दिशेने राम मंदिराकडे मारलेला हा फरदीन काझीचा उत्तुंग षटकार. जे पंच जेव्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जो षटकार मारला त्यावेळेस ते म्हणाले की कोणीही नाही मारू शकत हा फटका. क्लास आहे क्लास. आणि आपण म्हणालो अशरफला की स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे. फरदीनकडे जर स्ट्राईक गेली तर फायदा होईल वडगर संघाला. नाही आणि तेच सुरुवातीपासून त्यांनी ठेवलेलं. मला असं वाटतं जाताना प्रत्येकाच्या कानामध्ये कर्णधारानं किंवा वडगरच्या पॅकरनं सांगून ठेवलेलं आहे की जे चेंडू 30 आहेत ना, 30 पैकी कमीत कमी 20-22 तरी चेंडू फरदीन खेळला पाहिजे, म्हणजे त्या 20-22 मध्ये आपण 51 धावा जमू असं टार्गेट त्यानं सेट केलेलं आहे आपल्या माइंडमध्ये. आणि फरदीन त्याच्यावर खडे उतरलाय. 2 षटकार मारलेत. आज आपण बघितलं की विकेटची हायट्रिक झालेली आहे. फैजलनं मला असं वाटतं हायट्रिक केली विकेटची. आता या षटकारांची हायट्रिक हा फरदीन काझी करेल का? सलामीला आलेला फरदीन काझी, जर का त्यानं या चेंडूवर षटकार लगावला तर विकेट या मैदानावरचा षटकारांचा हॅट्रिकचा मानकरी तो ठरेल. प्रयत्न होता त्याचा एक्स्ट्रा कव्हर मध्ये, जमीन लगतचा त्यानं फटका मारला. 1 धाव घेतलेली आहे. स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये, स्ट्राईक घेण्यामध्ये पण त्याला आता यश येतंय आणि धावचीत होतोय तो फलंदाज अशरफ. झाल्या 47 आणि मैदानात खेळाडू राज गोठणकर मैदानाकडे जातोय आणि आपण बघितलं संतोष जाताना तो धावतच गेलेला आहे, वॉर्मअप करत गेलेला आहे. तो गोठणकर सध्या नॉन स्ट्राईक एंड मध्ये उभा आहे. स्ट्राईक मध्ये उभा आहे तो फरदीन हा चेंडू मारायचा प्रयत्न केला. बॅटच्या मधोमध नाही आला चेंडू. या चेंडूवर 2 धावा फरदीनला मिळतायत. फरदीन काझीला आता 3री धाव पण घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 3ऱ्या पंचांकडे मागणी. चौथी पण धाव.
आहे चौथीला तिसरी पूर्ण झाले ना पण आउट नॉट आउट आहे. ओके ओके तिसरीला नॉट आउट म्हणजे 3 धावा पूर्ण. बरोबर ना कॅप्टन? बरोबर आहे. येस. अरे तिकडे खुर्च्या द्या प्लेअर ना समोर. नागोरी आलेले आहेत. प्रवीण दुगाडे सांगतायत नागोरी मत बंद नागोरी. टॉस करण्यासाठी या. 50 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट आहे. तोपर्यंत डीजे वावरले के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय टिकेमाळी की ते तिन्ही पंचायत आपले प्रवीण पवार, प्रीतम पाटील आणि विशाल पाटील, जे मला वाटतं विशाल पाटील पण जसे आपले रायगड समालोचक असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत आपले संदीप पाटील मुरबीचे, तसे पंचांचे अध्यक्ष मला वाटतं विशाल पाटील आहेत. 2 पिक्चरमध्ये पण आता त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे नाही त्यांचा पॅनल आहे आता पंचांचे पण आपण पॅनल ठिकठिकाणी बघतो. त्यांचा पण ग्रुप तयार झालेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांना तो ग्रुप फायदेमंद ठरतो. नक्कीच चांगलं काम पंचांचं इथे आपण पाहतोय. चांगले डिसिजन आहेत. चौथे पंच आमचे बबलू मुकादम इथे MCA जे माजी सरपंच आणि क्रिकेटची फार आवड आहे. खरं तर चाणाक्ष आहेत. ओळखतात कोणता खेळाडू कसा आहे, काय काय खेळ चाललाय मैदानामध्ये. आणि अतिशय नाईट टुर्नामेंट आपण जर बघितली तर रिचची, नाईट क्रिकेट बघितली तर आपण अचानकची सुप्रीमो, आणि डेची टुर्नामेंट बघितली शिस्तबद्ध तर रिचची. भले बबलू मुकादम कमी हे असतील पण बाकीचे विकास पारंगे वगैरे कोणी थोडा लेट आला अशोक की लगेच निर्णय त्याच्या विरोधात आपण पाहायचो. आणि तिथून खऱ्या अर्थानं डे क्रिकेटला सुरुवात झाली. ती भूत बंगला आपण त्याला म्हणतो टाटा पॉवरचं मैदान. माझगाव संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी एक सत्र संपलेलं आहे. आणि आर्यन 11 वावरले आणि आर्या 11 माझगाव दोन्ही टीमचे कॅप्टन. आर्या स्वराज 11 माझगाव आणि आर्यन वावरले. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण बघितलं की 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली नाहीत म्हणून पेनल्टी म्हणून एक 5वा खेळाडू सर्कलच्या बाहेरचा, सर्कलच्या आत ठेवायचं रिस्ट्रिक्शन आपण बघितलेलं आहे. ठीक आहे म्हणे फरदीन काझी का 5 वर्षाच्या मुलाने त्यांच्याबरोबर फोटो काढला. आपण बघितलं 21 चेंडूमध्ये 40 धावा केल्या, 3 षटकार मारले, 3 चौकार मारले आणि प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली. परंतु सिल्वर स्टार भिवंडीवाले म्हणत असतील, तुम्ही म्हणालात की 14-15 धावा आल्या तर 17 आल्या शेवटच्या षटकामध्ये आणि 50 धावा झालेल्या आहेत. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे तो भिवंडी संघाला. खरं तर तो मुलगा आहे ना संतोष, तो भिवंडीच्या भावेश पवारची साईन घेण्यासाठी आलेला, परंतु भावेश पवार आज नाही म्हणून त्याने फरदीनची साईन घेतली आहे. तर त्याला म्हणजे अजून म्हणजे मागायला गेला 1 मिळालं त्याला 2. नक्कीच. आणि आता आपले सुदर्शन पाटील यांनी सांगितलं की सिल्वर स्टार भिवंडीमध्ये पण चांगले फलंदाज आहेत. ऋतिक पाटील ज्या टीम मध्ये आहे, भावेश नाईक आहे मला तो वाटतंय सलामीला आलेले आहेत. 51 धावांचा पाठलाग करायचा. तारिक भाई आमचे 70-70चे मालक आणि त्यांचा हा संघ आहे. इथे आमचे सगळे बघा मंगेश पाटील, रतन पाटील, उल्हास भोईर, उमेश भोईर सगळे मॅचचा आनंद घेतात. आमचे माजी सभापती रमेशजी पाटील अजूनही या मॅचचा आनंद घेतात. सुरेश म्हात्रे साहेब असतील, त्यानंतर अचानकचे सगळी
सुरेशचंद्र राऊत असतील, इकडे आपण जे निलेश जुनगरे, गोट्या, त्यानंतर किरण जुनगरे, मंथन आमचे आजुशेठ सावंत यांचे चिरंजीव. खरं तर वेदांत इलेव्हन पाडा बरेच वेळा अनलिखित ठरलेला आहे या मैदानावर. एक्कावन्न धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती सिल्वर स्टार भिवंडी या संघाला 30 चेंडूमध्ये 51 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागची सरासरी 10ची आहे फक्त. 8-10 धावा पहिल्या 4 षटकांमध्ये केल्या आणि त्यानंतर हाणामारी केली तरी चालू शकतं. 10.2 धावांची सरासरी रिक्वायर्ड रन रेट आता राहिलेला आहे तो या सुप्रीमो ट्रॉफी 2024 मध्ये या मॅचमध्ये अधिराज वडगर विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी असा हा आपण सामना बघतोय. अजूनही प्रेक्षकांची गर्दी काही कमी झालेली नाही. या मैदानाच्या डाव्या बाजूला बघा छोटी छोटी दुकानं, शॉर्माचं दुकान आहे, आईस्क्रीम आहे, तिकडे वडापाव आहे, तिकडे शेंगा वालाच्या शिस्ता आहेत, तिकडे चवळीच्या शेंगा शिस्ता आहेत आणि समोर आहे ना बरोबर आपल्या समोर एक ट्रकभर कलिंगड आहेत. तिथे हे सगळे शॉप्स तिथे आपल्याला पाहायला मिळतात. कलिंगड संपायला अजून मोसम थोडा बदलायला पाहिजे. एप्रिल मे मध्ये जी टुर्नामेंट असेल त्यावेळेस भरपूर कलिंगड, परंतु नागोरी मात्र या मोसम मध्ये आपला आणि त्यांचा जर बरोबरी आपण विचार केला ना तर नागोरी पुढे असतील. नागोरीनं मार्केट कॅप्चर केलेलं आहे. चला, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, माझगाव आणि बावरले. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे स्टेजवर या. नरेश भाई कॅप्टनला स्टेजवर पाठवा. मयूर अजून कुठे ट्रॉफिक मध्ये नाही ना बघा खेळाडू. पहिला चेंडू, पहिला बॉल रिव्हर्स खेळायचा होता. गोलंदाज इम्रोज खान पहिला चेंडू टाकतोय आणि पहिला चेंडू खेळला तो भिवंडी संघाच्या बिलाल शेख. एक मोठं नाव आहे क्रिकेट मधलं. 30 चेंडू 51, आता 29 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू गोलंदाज टाकल्यानंतर म्हणतो घे आणि यष्टीरक्षक त्याचं काम चोख बजावतोय. दुसरा चेंडू डॉट येतोय. इथे मात्र आता टिकेमाळी म्हणाले होते की 51 धावा 50 धावा थोड्या जास्त वाटतात या खेळपट्टीवर, परंतु क्रिकेट आहे आणि हे व्यावसायिक खेळाडू आहेत, कधी हल्ला चढवतील कधी हे 51 धावा पूर्ण करतील हे सांगता येत नाही. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचं होतं परंतु आता मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर आणि पंचांनी तो वाईट घोषित केला. इथं मात्र एक धाव येते अवंतरच्या रूपामध्ये. बिलाल शेख आणि त्याच्या जोडीला फिल्डिंग वाल्याने रिव्ह्यू मागितलाय ना पंच भावेश नाईक आणि रिव्ह्यू मालतोडे मागवलेले आहे व्हाईट साठी. येस, फरदीन काझीनं. अशी जर गोलंदाजी असेल ना म्हणजे चेंडू आपण बघतोय की हे जे गोलंदाज आहेत इम्रोज खान चेंडू अगदी विंगरी सारखा फिरवतायत, दोन्ही टर्न करतायत, दोन्ही बाजूला चेंडू वळवतायत. अशा वेळेला फार कठीण जाते फलंदाजांना चेंडू मारणं. हा चेंडू वाईड आहे की नाही हे तपासतायत पंच. तिसरे पंच सगळ्या अँगलनी म्हणजे साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, सगळे व्ह्यूजनी पंच हा चेंडू तपासतायत. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. 28 चेंडू 50 ची गरज आहे. 28 चेंडू आणि 50. पहिली धाव आलेली अवंतर आपण पाहतोय. 51 धावांचा पाठलाग करतोय सिल्वर स्टार भिवंडी हा संघ. भावेश नाईक आणि बिलाल हे दोन सुंदर फटका खेळलाय. मिडॉपच्या डोक्यावरून मिडॉपला क्लिअर केलाय आणि इथं मात्र चेंडू चाललाय हा चौकारासाठी.
चौकार आलाय डीजे मास्टर श्रीकांत आमचे. खरं तर असं वाटतं गाणं ऐकत राहावं, त्याला थांबवूच नाही. एवढी सुंदर गीतं छत्रपतींची असतील, गणपती बाप्पाचं असेल, चांगली चांगली गीतं या ठिकाणी या डीजे मास्टरला 100 पैकी 100 मार्क द्यावेत. बंटी पेंढारे या लगेच टॉस करायला. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू येतात. काहीतरी प्रत्येक चेंडूवर येणं गरजेचं आहे, कारण 51 धावांचा पाठलाग करायचा. एक चौकार आला, एक अवांतर व्हाईट बॉलची एक रन आली. आता मात्र 26 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 46. 5 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. बिलाल शेख आणि भावेश नाईक ही सलामीची जोडी मैदानात आहे आणि गोलंदाज आहे तो इम्रोज खान. अधिराज वडगर संघाचा एज लागली परंतु झेल सुटलाय. चांगला चेंडू होता, बॅटला ब्रश झाला होता, परंतु इथे मात्र प्रयत्न चांगला होता. इथून आपण म्हणतो की घ्यायला पाहिजे होतं, परंतु त्याचं त्याला माहिती. आणि हा चेंडू पुन्हा एकदा डॉट येतोय. 25 चेंडू आणि आता जवळ यष्टी रक्षण करणं एवढं सोपं नसतं. स्लाइड एज जरी घेऊन गेली किंवा कट जरी लागला ना तरी डायरेक्शन बदलतात आणि अंदाज चुकतो. आर्यन वावरले जे प्रफुल्ल विचारे यांचं मला वाटतं चिरंजीवाचं नाव आहे, ज्यांच्या सौभाग्य होते मला वाटते सरपंच आहेत वावरल्याचे. आणि त्याला विनंती आहे आर्यनला की आपण वरती यावं. आपलं स्वागत आहे, आपल्याला शुभेच्छा आहेत. 25 चेंडू आणि आता 46 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतोय अमरोज. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव टाकतोय. टिकेमाणी म्हणाले की 51 धावा कठीण होतील का, कारण 5च धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात, जिथे 10.2 धावांची सरासरी राखायची होती. 5च धावा आल्यात, त्यामुळे आता 24 चेंडू आणि 46 म्हणजे 11.5 धावांची सरासरी आता राखावी लागेल. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली ती अमरोजनं. अधिराज वडगर संघाच्या धावा दिल्या त्या फक्त 5. आता जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे ती सिल्वर स्टार भिवंडी या संघाला. म्हणजे प्रत्येक षटकामागची जी सरासरी आहे ती 11च्या पुढे जाऊन आता टिपलेली आहे. त्यामुळे हळूहळू टार्गेट आता थोडंसं कठीण होऊन बसलेलं आहे. आर्यन 11 वावरले आणि आर्या स्वराज 11 माझगाव दोन्ही टीमच्या कॅप्टन आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की स्टेजवर या. बंटी स्टेजवर या, आपण तर या. वावरलेचे कॅप्टन आलेले आहेत. आर्या स्वराज 11 माझगावचे कॅप्टन आहेत. टॉस केला जातोय. पहिलं षटक इम्रोजनं चांगलं टाकलंय. नाणेफेक करण्यासाठी आपण विनंती करूया सागरजी मोरे यांनाच विनंती करूया आपण टॉस करण्यासाठी. कुणाल कदम आलाय दुसरं षटक घेऊन. आपण पाहतोय या मॅच मध्ये थोडीशी रंगत वाढवावी लागेल. जशी फलंदाजी केली फरदीन काझीनं 21 चेंडूमध्ये 40 केल्या, 3 षटकार 3 चौकार मारले आणि तशीच फलंदाजी करण्याची गरज आहे ती सिल्वर स्टार भिवंडी संघाला. खरं तर दुसरं षटक जेव्हा टाकलं होतं गोलंदाज रितेशनं त्या षटकामध्ये 18 आणि धावा हा जो आलेल्या. गोलंदाज कमी वेळामध्ये ज्याने नाव लौकिक केलेला आहे तो शिरवलीचा हा गोलंदाज कुणाल कदम खारापूरचा. हा कुणाल कदम आता अधिराज वडगर संघातून गोलंदाजी करण्यासाठी आले. चॅम्पियन लीग मध्ये पण त्याने चांगली गोलंदाजी केली होती. हो RPL ला मार खाल्ला होता, इथे मात्र पुन्हा एकदा मार खातो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार मारलाय तो षटकार मारलाय भावेश नाईकनं. चेंडूवर षटकार आलाय भावेश नाईकच्या बॅटमधून आणि इथे आपण 23 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. फरदीन काझीची आठवण काढली आणि लगेच षटकार आलाय. इथे मात्र आता कुणाल कदमला पहिल्या चेंडूवर षटकार आल्यामुळे पुढची 5 चेंडू चांगले टाकावे लागतील. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय. काही कळण्याच्या अगोदरच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 22 चेंडू आणि आता 40 धावांची गरज आहे. ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय सिल्वर स्टार भिवंडी संघाला. माझगाव संघानं मला वाटतं टॉस जिंकलेला आहे. आर्यन माझगाव संघाचे बंटी पेंढारे ना कर्णधार.
2 धावा इथे येत आहेत. फलंदाज भावेश नाईक आपण पाहतोय. 22 चेंडू 40, आता 21 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. मॅचमध्ये नक्कीच मजा येणार, कारण दोन्हीकडे आपण बघितलं तर एका भिवंडीचा जो संघ आहे त्याच्यामध्ये आमचे तारिक भाई जे 70-70चे मालक आहेत त्यांचा हा संघ आहे, आणि एका बाजूला आपण पाहतोय प्रवीण जाधव आमचे अधिराज वडगर हा त्यांचा संघ आहे. हॅट्रिक 2 वेळा इथे ट्रॉफी त्यांनी जिंकलेली आहे लागोपाठ, आणि हॅट्रिक होईल का भूषण पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 21 चेंडू 38 धावांची गरज आहे. कुणाल कदम रिवर्स खेळायचं होतं. स्विचिटचा फटका चाललाय चेंडू, खरं तर इथे मात्र येतोय चौकार, आणि गरज होती चौकाराची. चौकार मारलाय तो भावेश नाईकनं. त्यात 20 धावा करायचे. 34 ठिकेवाळी चांगली फलंदाजी करतोय भावेश नाईक. 1 षटकार मारलाय, 1 चौकार मारलाय, 12 वर खेळतोय, आणि बिलाल खेळतोय 4 धावांवर. आपण पाहतोय सिल्वर स्टार भिवंडी संघ, आणि कुणाल कदम थोडासा मागणं ठरतोय, कारण इम्रोजनं दिल्या होत्या 5, आणि आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 17, म्हणजे 12 धावा दिल्यात कुणाल कदमनं. आता मात्र शॉट फाईन लेगला काय होतं बघूया, आणि मला वाटतंय झेल पकडला जातोय, फलंदाज बाद होतोय. इथे आपण पाहतोय तो भावेश नाईक. आठशे 900 1000च्या आतमध्ये विमल मालतोडे 5000 रुपये किलो असेल, पण विमलच खातील. त्या विमलमध्ये काय काजूचा घरांचं काय म्हणतात त्याला, काजूगर. हा काजूगर असतं का काय माहिती, व्यसन वाईट असेल तिकडे जास्त गर्दी असते. दारूच्या दुकानामध्ये आपण बघितलं लाईन लागलेली असते, दूधवाल्याला त्याच्या घरोघर जावं लागतं. 19 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. ड्रायडेला ते बघा, फॅन बघा आहे ना, हा 19 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. ड्रायडे असतो ना, हा ड्रायडेला जास्त दारू विकली जाते. मग ते आहेत ते सांगतात की जो उरलेला स्टॉक आहे ना, वेगवेगळी नावं सांगतात, ते पण घेऊन जातात डबल भावाने. संतोष ड्रायडे सोडा कोरोनामध्ये एवढी विकली गेली आहे की डबल टिबल 4 पटीनं किमती होत्या, परंतु लोकांनी भरपूर नेले. अधिराज प्रवीण जाधव यांना विनंती आहे की आपण स्टेजची संपर्क साधा. 19 चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे. टिकेमाळी ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय. कोरोनामध्ये खरं तर मवाची काय, मग जांभळाची काय, तिला पण जास्त जोर आला होता. 19 चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे. मी माळकरी आहे, त्यामुळे काही म्हणत असेल यांना काय गरज आहे हे विषय काढायची. 19 चेंडू 34. खेडेगावामध्ये जायचे शहरातली लोक शोधत कुठे काय मिळते का, ठाकूरवाडीमध्ये कुठे आदिवासी वाडीमध्ये. 19 चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज तयार आहे कुणाल कदम. थोडासा महागडा ठरलेला आहे या षटकामध्ये, परंतु आता विकेट घेतलेली आहे. प्रवीण जाधव यांना विनंती आहे की आपण स्टेजची संपर्क साधा अर्जंट. 19 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. कुणाल कदम शिरवलीचा हा गोलंदाज खालापूर तालुक्यातील खेळतोय अधिराज वडगर. रिव्हर्स खेळायचं होतं. शॉर्ट पॉईंट लेगला चेंडू चाललाय, धोका होऊ शकतोय, परंतु इथे मात्र आपल्या क्रीजमध्ये फलंदाज पोहोचलाय, आणि इथे मात्र 22चा षटक संपल्याचा पण इशारा येतोय आणि सिंगल आलेली आहे. आणि आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. जिथे आपण बघितलं 10.2 धावांची गरज होती, धावा आल्यात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण पाहतोय 18 धावा आल्यात, म्हणजे या षटकामध्ये 13 धावा दिल्या कुणाल कदमनं. धावसंख्या झाली ते 18. 51 धावांचा पाठलाग करतोय सिल्वर स्टार भिवंडी हा संघ. अधिराज वडगर 21 चेंडूमध्ये 40 धावा केल्या त्या फरदीन काझीनं. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि अजूनही गरज आहे ती ही मॅच जिंकण्यासाठी 33 धावांची. परंतु टिकेमाळी यांच्याकडे जाऊया, काय होतंय, भिवंडी जिंकणार की अधिराज वडगर जिंकणार. नाही, खरं तर आताची सिच्युएशन अशी आहे की दोन्ही बाजूंनी समप्रमाणात हे विजयाचं पारडं झुकलं गेलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आता 12 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे आशेचा किरण तयार झालेला हा जो ट्रेंड आहे, आपण सुप्रीमो चषक मोपाडामध्ये स्कोअर ट्रेंड बघतोय की जो ऑरेंज जी लाईन आहे ती लाईन आपण अगोदर जी बघितली होती फलंदाजी करताना वडगरची, तर सिल्वर स्टार
भिवंडीचे हे खेळाडू आहेत ग्रीन लाईननं पुढे 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 चाललेले आहेत आणि बरोबरीनं चाललेले आहेत. आता 11 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे राखायची. आमचे अविनाश कांबळे साहेब पण इथे आलेले आहेत, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. गोलंदाजीच्या मार्कवर आहे गोलंदाज इम्रोज खान. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिलेल्या. हा चेंडू वाईड म्हणून पंचांनी घोषित केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेर जास्त हा चेंडू टाकल्या कारणानं परिस्थिती बदलते. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 32 धावांची गरज आहे. ती सिल्वर स्टार भिवंडी संघाला. त्यामुळे नंदनपाड्याचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश आंबरे यांना विनंती आहे व्यासपीठावर यावं. इम्रोज आणि जोरदार अपील केलाय पंचांनी, बोट उंच केलाय, फलंदाज बाद होतोय ऋतिक पाटील. चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 32 धावांची गरज आहे. हळूहळू ही मॅच कधी टफ होते, कधी इझी बनत चाललेली आहे. ती सिल्वर स्टार भिवंडीला. आदिराज वडगर विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी असा सामना. 50 धावा केल्या वडगरनं, 51 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि आता परिस्थिती बघा, 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. इम्रोज खान एक यशस्वी गोलंदाज, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं रवाना झालाय. 4थ्या क्रमांकावर फलंदाज जातोय तो वैभव. वैभव यानंतर होणारा सामना आर्यन 11 वावरले विरुद्ध आर्या स्वराज 11 माझगाव. इम्रोज खान पुन्हा एकदा तयार आहे. समोर येतो वैभव, नवीन फलंदाज आलाय. वैभव खेळण्यासाठी तयार. लेफ्टी वैभवनं हा चेंडू तटवलाय. हवे ते झेल होण्याची शक्यता आणि फरदीन काझीनं झेल टिपलाय. फलंदाज बाद वैभव. सोळा चेंडूमध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती सिल्वर स्टार भिवंडीला. एका मागोमाग एक असे दोन्ही चेंडूंवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आता हायट्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे तो इम्रोज खान. इम्रोज खान आज खरं तर एक हायट्रिक झालेली आहे आणि ही दुसरी हायट्रिक, विकेट हायट्रिक या मैदानावर होईल का हा प्रश्न तमाम सर्व क्रीडा रसिकांना पडलेला आहे. योगेश 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. बिलाल शेख 6 चेंडूमध्ये 4 धावांवर खेळतो. योगेश खेळण्यासाठी तयार. हा चेंडू यष्टीरक्षकानं सुंदर पकडलेला आहे आणि अशीच जर फलंदाजी राहिली ना तर संतोष फार अवघड होऊन बसेल. ते सिल्वर स्टार भिवंडी संघाला वडगर संघाविरुद्ध, आदिराज वडगर विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी असा हा सामना आपण मैदानावर पाहतो. नाणेफेक जिंकली ती भिवंडी संघानं. प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजीसाठी वडगर संघाला आमंत्रित केलेलं. 50 धावा केलेल्या वडगरनं 51 धावांचं टार्गेट ठेवलेलं. आता 15 चेंडूमध्ये जिंकायला 32 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार बदलावी लागते कारण लेफ्टी आणि रायटी असं कॉम्बिनेशन मैदानावर तयार झालेलं आहे, विकेटवर तयार झालेलं आहे. कर्नाळा यांकडून इम्रोज तयार. इम्रोजचा हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारला, हातामध्ये जातोय, सुंदर झेल टिपला जातोय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय तो योगेश.
खालच्या कलाकारांनी खालीच राहा, खाली डान्स तुमचा अजून चांगला वाटतोय. 14 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता तो योगेशला, मस्त फटका मारलेला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे ठेवल्या कारणाने झेल टिपला गेला. फरदीन काझी, वाहवा करावी लागेल फरदीन काझीची, कारण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल ते घडवून आणत आहेत आणि ते बदल फायदेमंद ठरत आहेत. आत्तापर्यंत तरी अधिराज वडघर या संघाला गोलंदाज तशीच गोलंदाजी करतोय, फलंदाज पण तसेच फटके मारतायत आणि बरोबर जाळ्यामध्ये अडकवलं जातंय. ते फलंदाजांना झेल टिपले जातात फलंदाजांचे आणि आता थोडीशी बिकट अवस्था. 4 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आहे ती सिल्वर स्टार भिवंडी संघाची 19. 2.4 षटक झालेत. शॉर्ट पिच चेंडू, मस्त फटका, मस्त टोलवलाय चेंडू आणि पॉइंटच्या दिशेनं मारलेला हा सणसणीत असा बिलाल शेखचा चौकार. बिलाल शेखनं आतापर्यंत 8 चेंडू खेळलेले आहेत आणि 8 चेंडूमध्ये बिलाल शेखनं आतापर्यंत 5 चेंडू खेळलेले आहेत आणि 4 धावा, चौकार मारला होता तो आत्ता नवीन आलेल्या फलंदाजानं. ओ काय चेंडू टाकलाय, मस्त चेंडू टाकला. यष्टीरक्षक फरदीन काझी न चेंडू हा अडवला, चेंडू जातोय तो निर्धाव. 3रं षटक मला असं वाटतं संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर परिस्थिती बघा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे ती सिल्वर स्टार भिवंडीला. बॅट्समनचं नाव काय? प्रितेश. प्रितेशने 2 चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत आणि 1 चौकार त्यानं ठोकलेला आहे. 14 धावांच्या सरासरीनं आता 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती सिल्वर स्टार भिवंडीला. भिवंडी विरुद्ध वडघर, गेल्या वर्षीचं चॅम्पियन ठरलेला अधिराज वडघर आणि त्यांच्या समोर आहे ती सिल्वर स्टार भिवंडी. यानंतर आर्यन 11 वावरले विरुद्ध आर्या स्वराज 11 माझगाव असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर अंश 11 रसायनी सेमीफायनलमध्ये जाऊन ठेपलेली आहे. या 4 संघांमधून कोण सेमीफायनलमध्ये 2 संघ, कोणता संघ पोहोचेल त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. शांत वाटणारं क्रिकेट, आता खळबळ तयार झालेली आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि जिंकायला धावा पाहिजेत 28. तमाम सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेतात. लाईव्ह ज्यांनी आपले मोबाईल सेट्स खोललेले आहेत, स्मार्ट टी व्हीवर या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया. 24 लाईव्हनं 2.5 लाखाचा पल्ला पार केलेला आहे सबस्क्रायबरचा. आता 3 लाखाचं त्यांचं टार्गेट आहे. सुप्रीमो चषक 2024 आपण इथे पाहतोय आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. बिलाल शेख तयार आहे आणि त्याच्या समोर गोलंदाज रितेशचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड म्हणून घोषित केलाय. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 12 मध्ये 27, तसं पाहिलं तर 14 धावांची सरासरी, म्हणजे 2 जरी षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये मारले, 1-2 चेंडू जरी मेडन गेले तरी तेवढासा फरक पडणार नाहीये, ते टार्गेट पूर्ण होईल. परंतु जर गोलंदाजांनी जर विकेट काढले आणि धावा कमी दिल्या तर मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी करणारी अधिराज वडघर वरचं ठरेल. मस्त फटका, आवाज आला, स्वीट साऊंड आला. क्षेत्ररक्षण पण तेवढंच चांगलं झालेलं आहे लॉंग ऑन मध्ये आणि फेकी पण चेंडूची लगेच होते. त्याचं अभिनंदन करतात या क्षेत्ररक्षकाचे त्यांचे सहकारी. या चेंडूवर मिळतीये ती एकच धाव. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. एक धावेसाठी जंग
पछाडावं लागतंय ते या फलंदाजांना आता हळूहळू टार्गेट कठीण होऊन बसलेलं आहे ते भिवंडी संघाला. एकच षटकार या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करू शकते ती भिवंडीला. रितेश टू प्रितेश. प्रितेश मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू वाईड. पंचांनी जमिनीला समांतर हात केलेले आहेत. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय आणि या वाईडनं अजून एक धावेची भर पडते. 26 धावा 26 रन्स आतापर्यंत स्कोर कार्डवर येत आहेत त्या सिल्वर स्टार भिवंडीच्या. अजूनही येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. 11-25चं समीकरण. हे षटक निर्णायक आहे संतोष. या निर्णायक षटकामध्ये 1-2 जर षटकार आले तर फलंदाजी करणारी टीम इन होईल या मॅच मध्ये. मात्र जर का धावा कमी आल्या तर वडगर संघाला बेनिफिट मिळेल तो या षटकाचा. मार्केट यार्ड कडून रितेश तयार आहे. हा प्रहार केलाय, फटका मारलाय हवे ते फटका फसलाय वाटतं आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय तो प्रितेश. प्रयत्न केलेला खरं तर मधल्या यष्टीवरचा हा चेंडू होता. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. मारायचा होता. जास्त वर गेला. त्यानं बॅट बघा कशी उडवली हवेमध्ये. त्याला कळून चुकलं की हा फटका फसलाय आपला. या फटक्यावर षटकार जाणं कठीण आहे. आपला कदाचित बळी जाऊ शकतो आणि तसंच झालं. फलंदाज बाद ठरला रितेश आणि रितेशला विकेट मिळाली. फलंदाज बाद झाला तो प्रितेश. बॅट्समन नेम भावेश विनीत मैदानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. खरं तर भिवंडी टीम मध्ये शेवटचा 10वा 11वा खेळाडू येऊन पण षटकार चौकार मारण्याची क्षमता असलेला संघ आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. आज ओपन हाफ आहे त्यामुळे कोणीही कोणत्याही टीम मध्ये खेळू शकतो. काल तालुका वाईज होत्या, तालुका हाफ होता त्यामुळे पनवेलची टीम जर असेल तर पनवेलचेच खेळाडू, पेणच्या टीम मध्ये पेणचेच खेळाडू, मावळचा एक संघ या मैदानामध्ये खेळलेला, अंबरनाथ तालुक्यातील संघ या मैदानात खेळलेला. रितेश तयार आहे आणि समोर आहे विनीतनं हा चेंडू फक्त ढकललाय, फ्लिक केला, हैदराबादी फटका मारलाय स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू अडवला जातोय, मिसफिल्ड होते मात्र त्याचा फायदा बिलाल शेख म्हणतोय की नकोय आपल्याला धावा, आता मला स्ट्राईक पाहिजे. बिलाल शेख सलामीला आलेला हा फलंदाज आहे, त्याच्या वाट्याला फार कमी चेंडू आले. नॉन स्ट्राईक एंडमध्येच त्याला थांबून ठेवलेलं गोलंदाजांनी. 9 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. त्याला माहिती आहे की आत्ताचे जे 3 चेंडू आहेत ना ते 3 चेंडू महत्वाचे आहेत. अभी नाही तो कभी नाही, डू ऑर डायचे हे 3 चेंडू आहेत. या 3 चेंडूमध्ये 1-2 तरी षटकार ठोकावे लागतील. त्याला कळून चुकलेलं आहे आणि बिलाल शेख त्याच तयारीमध्ये उभा आहे. हा चेंडू रितेशचा प्रहार केलाय, जमिनी लगतचा फटका सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि थ्रो, वाह काय थ्रो केलाय, डायरेक्ट फरदीनच्या हातामध्ये आणि धावचीत पकडला जातोय तो फलंदाज विनीत. बघितलं मस्त थ्रो केला आणि या व्यावसायिक खेळाडूंकडून ग्रामीण भागातील खेळाडूंना हेच शिकायचं आहे की परिस्थितीला काय पाहिजे. नाहीतर बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की नॉन स्ट्राईक एंडमध्ये थ्रो केला जातो, परंतु या क्षेत्ररक्षकांना ओळखलं की मारून धावणं कठीण आहे आणि त्यामुळेच त्यानं चेंडूची फेकी केली डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये आणि धावचीत पकडलं ते विनीतला. भावेश दीपक मैदानात, रितेश तैयार. हो 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 क्या बात है, मस्त चेंडू, गुडलॅन पद्धतीचा चेंडू टाकला तो रितेशनं. भन्नाट गोलंदाजी करतो, यंगस्टर आहे, तरुण खेळाडू आहे आणि या तरुण खेळाडूनं किमयागार अशी गोलंदाजी या मैदानावर केलेली. या मॅच मध्ये वापिस आणलेलं आहे आपल्या संघाला, परत कमबॅक केलेलं आहे आपल्या संघाचं आणि अधिराज वडगरला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलेलं आहे ते रितेशनं.
रितेश पंचांना पास करतोय. हा चेंडू फाईन लेग मधून जातोय सीमारेषा पार. वाईड पण आणि एक चौकार पण म्हणजे पंजा. आणलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे नो साठी विशाल पाटील यांनी मदत मागितलेली आहे. बीमर साठी ना विशाल. यस बीमर चेक करतायत तिसरे पंच. तिसरे पंच बघतायत वाईड द्यायचा की नो द्यायचा. बघूया बघूया. पंच बघतायत तपासणी करतायत. खरं तर चौकार तर गेलेलाच आहे. सगळ्या अँगलनी चेक केलं जात आहे. नो बॉल. यस पंचांनी निर्णय दिला नो बॉल म्हणजे फ्री हिट. वाईड आणि नो मधला फरक हाच आहे. म्हणून फलंदाजांना नेहमी नो बॉल पाहिजे असतो वाईड पेक्षा. फ्री हिट म्हणजे हवं तसं मारण्याची मुभा मिळते. पाहिजे तसं मारू शकतो. षटकार मॅक्झिमम आपण पाहिलेले आहेत ते नो बॉलला. आणि क्लीन बोल्ड हे आगळं वेगळं चित्र. बोल्ड घेतलेला आहे. फ्री हिटचा बॉल होता. मेडन चेंडू जातोय आणि अफलातून गोलंदाजी रितेश न या चेंडूवर केलेली आहे. हे षटक संपलेलं आहे. टाइम म्हणजे 20 मिनिटाच्या आत ही 4 षटकं संपलेली नाहीत. म्हणून आता एक खेळाडू सर्कलच्या आत म्हणजे 5वा खेळाडू सर्कलच्या आत ठेवावा लागणार आहे. तो फिल्डिंग करणाऱ्या टीमला. स्कोर आहे 33. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 5 खेळाडू सर्कलच्या आत ठेवावे लागतील. बिलाल शेख सहा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. मात्र समालोचनासाठी येतील ते संतोष चौधरी. 6 चेंडू आणि 18 धावा आपण पाहतोय जिंकण्यासाठी सिल्वर स्टार. आता का आम्ही स्टार आहोत ते दाखवून द्यावं लागेल. ते भिवंडी संघाला आणि अधिराज वडगर संघाचा गोलंदाज हकीम. हकीम म्हणजे डॉक्टर वैद्य आपण ज्याला म्हणतो. आणि या हकीमला औषधं देतील का हे फलंदाज याकडे लक्ष आहे. फलंदाज आहे स्ट्राईक एंडला तो बिलाल शेख जो सलामीला आलेला आहे. बिलाल शेख खेळतो वैयक्तिक आपल्या 6 धावांवर खेळतोय आणि या 18 धावा त्याला आता पूर्ण करावे लागतील. बिलाल शेख आणि दीपक अंबाला गोलंदाज आहे हकीम. बघूया वडगर जिंकणार की भिवंडी काही सांगू शकत नाही. व्यावसायिक खेळाडू आहेत. कधी हल्ला चढवतील कधी आक्रमक फलंदाजी करतील. हकीम तयार आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू डॉट येतोय. प्रेक्षक वाट पाहतात की मोठे फटके यायला पाहिजेत कारण चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा करायच्या आहेत. त्या 18 म्हणजे 3 मोठे फटके 2 जरी आले तरी मॅच मध्ये रंगत येईल. प्रेक्षकांना भिवंडी जिंको नाही तर मग वडगर जिंको परंतु मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगायला पाहिजे. चांगला चेंडू टाकला डाव्या हाताने राऊंड विकेट मारा करतोय हकीम. हा गोलंदाज आपण पाहतोय कर्नाळे यांच्या बाजूने तयार आहे. बिलाल शेखला आता काहीतरी करावं लागेल. बिलाल शेख मारण्याचा प्रयत्न करतात. चेंडू जमिनीलगतचा फटका आहे. मारायचं होतं उंचावरून परंतु इथे मात्र दुसऱ्या धावसाठी धावतायत फलंदाज. धोका होऊ शकतोय परंतु दुसरी धाव घेताना फलंदाज इथे बाद होतोय. 4 चेंडू आणि 17ची गरज आहे.
फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. आपण पाहतोय धावसंख्या आहे ती 34. जिंकण्यासाठी अजूनही 17 करायचे आहेत. ज्यावेळेस शेवटच्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि फरदीन काझीने 21 चेंडूमध्ये ज्या 40 केल्या, 3 षटकार आणि 3 चौकार मारले आणि टिकेमाळी तेव्हाच म्हणालो की आता कठीण आहे. 51 धावा या नवी वातावरणामध्ये 51 धावांचा पाठलाग करणं कठीण आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितता भरलेला खेळ आहे आणि जे आपण बोलतो त्याच्या उलटं कधीही होतं. आता मात्र 4 चेंडू आणि 17ची गरज आहे. 7 विकेट गमावलेल्या आहेत. 4 चेंडू 17. मस्त फटका खेळलाय. शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हरच्या मधून चाललाय हा कव्हर ड्राईव्हचा चौकार. श्रीकांत कुठना गाणी शोधून काढतोय. 3 चेंडू आणि 12. 13. 3 चेंडू आणि 13ची गरज आहे. चौकार आलाय. कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजे 2 षटकार आणि 1 सिंगल करावीच लागेल. 3 चेंडू 13. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि आता मात्र 2 चेंडू 13ची गरज आणि फलंदाज बिलाल शेख मात्र तंबूमध्ये परत. पहिल्यांदा म्हैस आणि आता बैल. शर्यतींचं पण आता फॅड वाढलेलं आहे. आपण पाहतोय शर्यतीच्या अड्ड्यांमध्ये. आम्हाला पण बरेच जण म्हणाले की आता क्रिकेटची कॉमेंट्री कमी करा, शर्यतीमध्ये जास्त करा, पैसे जास्त मिळतात. पण मी म्हणालो की पळायला पण जागा शोधावी लागते. आता 2 चेंडू आणि 13ची गरज आहे. आमचे अनंत पाटील जे वाशिवलीचे नामो पाटील यांचे बंधू ते अजूनही चांगलं शर्यतीचं पण शिकावं लागेल. नुसतं तिथं जाऊन चालणार नाही. त्यांची वेगळी एक ट्युनिंग आहे, त्यांची एक वेगळी भाषा आहे. तिकडे पळवावं लागतं. नाही पण आता सोपं झालेलं आहे. तिथे पण लाईव्ह आहे, त्यामुळे आता डिसिजन द्यायला डायरेक्ट थर्ड अंपायरच डिसिजन देतोय. तिकडे पण लाईव्ह आलेले आहे पण कधी गोळी उडेल ते सांगता येत नाही. 2 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी काहीतरी आता चमत्कार, एखादा वाईट बॉल, नो बॉल आता काहीतरी वाचू शकतोय. कारण बिलाल एक मात्र आशा होती, ती पण मैदानातून बाहेर गेली आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या 17 धावा दिल्या होत्या राजेश या गोलंदाजाने, त्या कुठेतरी डोकेदुखी ठरतायत. कारण आता 13 धावांची गरज आहे आणि 2च चेंडू शिल्लक आहेत. नाही, दुसऱ्या षटकामध्ये पण 18 धावा आलेल्या. 2 षटकं त्यावेळेला खराब पडली होती. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये ज्या रितेशनंच 18 धावा दिल्या होत्या, दीपक अंबालाने चांगली गोलंदाजी केली, योगेशने फक्त 3 धावा दिल्या होत्या. कारण या खेळपट्टीवर 10 पेक्षा धावा देणं म्हणजे कठीण आहे. हाकीम डावखुरा गोलंदाज आहे, डावखुरा फलंदाज आहे. आपण म्हणतो की डावखुरा गोलंदाज असो त्यावेळेस डोकेदुखी असते आणि डावखुरा फलंदाज असो तो त्याला फटके मारताना आपण बघतो. परंतु इथे मात्र डॉट झालेला आहे आणि आता शेवटचा चेंडू आहे आणि 13 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये असा कुठला फटका नाही आहे की तो तुम्हाला 13 धावा देऊन जाईल. मॅच असं वाटलं होतं की जबरदस्त होईल, टक्कर होईल. एका चेंडूवर 6 तरी यायला पाहिजे, 4 तरी यायला पाहिजे, तेव्हा प्रेक्षक मॅचमध्ये असतात. परंतु आता 1 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. हाकीम तयार, शेवटचा चेंडू टाकतोय. 1 चेंडू 13 असताना हा लॉंगॉनला खेळलाय फटका आणि इथे मात्र 11 धावांनी ही मॅच जिंकलेली आहे. ते आपण पाहतोय. अधिराज वडगर हॅट्रिक मारेल का या मैदानावर पुन्हा एकदा विजयाची? त्याने 2 ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत. बघूया. आणि इथे सिल्वर स्टार भिवंडी या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यांना तारिक भाई यांना पण या ठिकाणी शुभेच्छा आहेत. आमचे अमोलजी एरुणकर, सगळे पेन पूर्व विभागातील मैत्री चषकाचे सगळे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याचे फोटो काढण्यासाठी, ज्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी लहान लहान मुलं पण आधी आहेत. 21 चेंडू आणि 40 धावांची खेळी करणारा फरदीन काझी, 3 षटकार आणि 3 चौकार त्यानं मारलेला मॅन ऑफ द मॅच. आणि पुढची मॅच प्रवीण दुगाडे, अभिषेक आणि समीर. तो आर्या माझगांव और आर्यन 11 बाबरले के बीच होगा अगला मैच. टॉस जीता आर्या स्वराज माझगांव ने और पहले
गेंदबाजी करने का फैसला किया है। धीरे धीरे क्राउड थोड़ा कम होता हुआ नजर आ रहा है, लेकिन मैदान के चारों तरफ क्राउड बचा हुआ है। समीर सोमणे सर हमारे साथ है। समीर जी, स्वागत है आपका रायगढ़ की सुप्रीमो के बॉक्स में। मॅन ऑफ द मॅच आपण इथे पुरस्कार देतोय। फरदीन काझीला मी विनंती करतो की त्यानं व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं। भूषण पाटील आणि संदेश जाधव आणि सिद्धेश आंबरे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे। नंदनपाडा बॉईज ग्रुप आणि ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश आंबरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय। मी विनंती करतो फरदीन काझीला। फरदीन, काय अफलातून फलंदाजी केली फरदीन काझीनं, भन्नाट अशी फलंदाजी केली। सुरुवातीला असं वाटलेलं की आता धावा होतील की नाही, परंतु त्यानंतर तुफान फलंदाजी फरदीन काझीनं केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळतोय। फरदीन काझी, त्याला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं। कांग्रेचुलेशन फरदीन, बहुत बढ़िया विकेट कीपिंग, बहुत बढ़िया बैटिंग आपने यहाँ पे की है और अधिराज 11 वडगर को जिताया आपने। आपको बहुत बहुत बधाइयाँ, कांग्रेचुलेशन। मैन ऑफ द मैच का किताब उन्हें दिया जा रहा है। फरदीन, कैसा लग रहा है इस साल में भी आपको यहाँ देख के? हमें तो बहुत अच्छा लग रहा है, आपको कैसा लग रहा है? और पहली मैच में मैन ऑफ द मैच का किताब। नहीं, ये ग्राउंड तो मेरे लिए लकी है। मैं पिछले साल आया था, पहली मैच से रन ही हो रहे थे और जो क्राउड सपोर्ट रहता है हमेशा, मतलब मैं पिछले साल पहली बार आया था तो भी ऐसा लग रहा नहीं था कि पहली बार आया हो। जो लोग प्यार करते तो उससे और अच्छा लगता है। परफॉर्मेंस करने का मतलब ये होता है कि नहीं, इतने लोग देखने आए तो परफॉर्मेंस करना पड़ेगा, और होता है परफॉर्मेंस, तो काफ़ी अच्छा लगता है। पहले 4-5 गेंदे बल्ले पे गेंद नहीं आ रही थी, लेकिन उसके बाद बहुत बढ़िया बल्लेबाजी की। थोड़ी डिफिकल्टी हुई? थोड़ी डिफिकल्ट तो है विकेट, लेकिन मैं खेला भी पहले 4-5 बॉल गलत, मतलब जो स्ट्रोक खेलने चाहिए थे मैंने वो स्ट्रोक खेला नहीं। बाद में थोड़ा सोचा कि बॉल जैसा आएगा वैसा बैटिंग करूंगा, ज़बरदस्ती स्ट्रोक करने नहीं जाऊंगा, और बाद में वो वर्क किया। पिछले साल यहाँ पे प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे, इस साल में ऐसा कुछ सोच के आए हैं क्या? नहीं, ऐसा कुछ सोच के तो नहीं आया, लेकिन ये ज़रूर है कि टीम जीतना चाहिए, और अब मैं जितना परफॉर्मेंस कर सकूँ, टीम को जिता सकूँ, उतना अच्छा है। प्रवीण भाई को थैंक्स बोलना चाहूँगा, जो हम पे इतना भरोसा करते, हमारी एंट्री करते हमेशा, तो उनको थैंक्स बोलना चाहूँगा। आपको भी हम लोग थैंक्स बोलते हैं कि इतना बड़ा प्लेयर हमारे इस मैदान पे आया है। बहुत अच्छा आपने परफॉर्मेंस किया, उसके लिए कांग्रेचुलेशन, और मैन ऑफ द मैच के लिए भी कांग्रेचुलेशन। बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मैच के लिए। हॅलो हॅलो श्रीकांत